नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही पाहत असाल, मंजूर पदं, भरलेली पदं, रिक्त पदं. तर हे अपडेट आहे माझ्या मित्रांनो आरोग्य विभागाचं. तुमच्या पण हातीपर्यंत पोहोचलेलं असेल की 2024-25च्या संदर्भात जून 2024 पर्यंतची माहिती आहे. जून 2024 पर्यंत हे दोन्ही गोष्टी एकच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आरोग्य विभागामध्ये किती पदं भरले गेलेत आणि किती पदं रिक्त आहेत. हे रिक्त पदं आहेत म्हणजे याचा अर्थ काय, भविष्यात आपल्याला तिथं भरती पाहायला भेटू शकते आणि आपण आशावादी आहोत. ठीक आहे, काही हरकत नाही. तर पहा माझ्या मित्रांनो, गट क यामध्ये गट क ची 32,318 पदं मंजूर आहेत. गट क ची सर्वाधिक भरणा यांचाच असतो म्हणा. ठीक आहे, 32,318 पदं मंजूर आहेत. त्यापैकी 23,838 पदं गट क ची भरलेली आहे, म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी गट क ची रिक्त आहेत 8,480. यामध्ये क्लास 4 13,091 पदं मंजूर आहेत. त्यापैकी 8,201 पदं भरलेली आहेत, म्हणजे 4,890 पदं रिक्त आहेत. एकूण जर कधी आपण विचार केला तर 45,409 पदं मंजूर आहेत. ठीक आहे, मंजूर आहेत. आणि यापैकी फक्त 32,000 पदं भरलेली आहेत, म्हणजे 13,370 हे पदं रिक्त आहेत आरोग्य विभागाचे. भविष्यात नाही 13,000ची झाली तर आपण 7-8 हजाराच्या भरतीची तरी आशा करू. होऊ शकते भरती भविष्यात याची सुद्धा पाहायला भेटेल. अशा याची सुद्धा जाहिरात येईल. आणि हे आरोग्य विभागाच्या संदर्भात अपडेट होतं की गट क चे आणि गट ब चे. ठीक आहे, गट क आणि ब, अजून ब नी सापडलं आपल्याला, गट अ नी सापडलं, फक्त गट क आणि ब ड या दोनच गोष्टीच्या संदर्भात 13,370 पदं रिक्त आहेत. आशा करूया. काही रिसेंटली गेल्या दिवसापूर्वीच, काही दिवसापूर्वी आरोग्य विभागाची भरती झालेली होती. त्याच्या मेरिट लिस्ट, त्याची सुद्धा आणखी भरपूर साऱ्या गोष्टीची प्रक्रिया चालू आहे, वेटिंग लिस्ट वगैरे. तर गट ड ची भरती होती ती. ठीक आहे, आशा करूया लवकरच याचे सुद्धा फॉर्म सुटेल. आणि ज्या पद्धतीनं 13,370 म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी रिक्त आहेत गट क ची आणि गट ब ची सुद्धा. ओके, तर याच्या संदर्भात कुठलीही अपडेट आल्या, तुम्हाला माहिती आहे आरोग्य विभागाचे कोणतेही पद असले तर त्याच्यासाठी काय असते, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदं असतात. आता टेक्निकल जे पदं असतात त्या टेक्निकल पदासाठी काय असते, तुम्ही टेक्निकल पदासाठी अर्ज करत असाल तर टेक्निकल पदासाठी तुम्हाला 40% सिलेबस तुमचा टेक्निकलचा असतो, 60% सिलेबस तुमचा नॉन टेक्निकलचा असतो. आता गट डचा सुद्धा तसंच असतो. तुम्हाला त्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता 60-40 कार्यक्रम इथं चालतो आरोग्य विभागामध्ये. त्यासाठी तुम्हाला 40% ज्या पदाला अनुसरून तुम्ही अर्ज करत असतात, त्या पदाला अनुसरून अर्ज करता म्हणजे काय, त्या पदाचं तुम्हाला नॉलेज आहे कुठलं तरी, तुम्हाला त्याच्याकडे तुमच्याकडे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, तुमच्याकडे त्याचा अनुभव आहे, म्हणून तुम्ही तिथं अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या पदाला अनुसरून 40 प्रश्न तिथं विचारले जात असतात. तर याचे अजून फॉर्म सुटलेले नाहीत, एक गोष्ट क्लिअर करून घ्या. यांची अजून तशी अर्जाच्या संदर्भात अपडेट आली किंवा तुम्हाला भरतीच्या संदर्भात अपडेट आली, नक्की आम्ही आपणापर्यंत. ओके, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.